Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Renewable Energy Technologies subject in this semester, and the subject code is 22661. We are discussing our unit number 6, that is Renewable Energy Hybrid Systems and Feasibility Studies, and up to introduction and disadvantages of hybrid energy systems we have finished in last video. Now we will continue with next point, that is विंड सोलर फोटोवोल्टाईक हायब्रिड सिस्टीम. ओके, तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं हायब्रिड सिस्टीमचं आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. तर आता आपण फर्स्ट हायब्रिड सिस्टीम बघणार आहोत, ती म्हणजे विंड सोलर. ओके, विंड सोलर फोटोवोल्टाईक हायब्रिड सिस्टीम. तर इथं आता ह्या हायब्रिड सिस्टीममध्ये कुठल्या दोन एनर्जीज कंबाईन केलेल्या आहेत, विंड आणि सोलर. ओके, विंड आणि सोलर फोटोवोल्टाईक. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघूया. Both solar and wind energy based solutions are having drawback of their unpredictable nature and dependence on changes in meteorological, that is atmospheric conditions. Due to this unpredictable nature of generating solar and wind energy, they may not match the load demand individually. The problems caused by the variable nature of these resources can be overcome by integrating both of them in a proper combination so that the strength of one source can overcome the weakness of the other. Okay. तर विंड आणि सोलर फोटोवोल्टाईक हे कंबाईन करायचं काय कारण आहे, कारण ह्या दोन्ही एनर्जी जर बघितल्या आपण, कुठल्या सोलर आणि विंड, ह्या कशा आहेत, अनप्रेडिक्टेबल नेचर आहे, म्हणजे नेचरवरती डिपेंड आहे. म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स चेंज झाल्या की ह्या दोन्हीची एनर्जी देखील चेंज होतात, त्याचा इफेक्ट त्याच्या एनर्जी होती. म्हणजे समजा आपण विंड एनर्जी घेतली तर समजा नेचरच्या कंडिशननुसार विंड कमी जास्त होत असतो आणि त्याचं आउटपुट रिझल्ट जे मिळणार त्याच्यावरती इनडायरेक्टली इफेक्ट होत असतो. किंवा सोलर एनर्जी देखील तसंच आहे, तुमची उन्हाळ्यात एनर्जी बघा किंवा विंटरमध्ये बघा, हे कमी जास्त होत असतं. ओके, तर ह्याच्यामुळं काय होत असतं, तुमचं या अनप्रेडिक्टेबल ॲटमॉस्फेरिक कंडिशनमुळे काय होत असतं, इनडायरेक्टली आपल्याला आउटपुट इथं जे रिक्वायर्ड आहे ते बऱ्याच वेळेला मिळत नाही. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलेलं आहे की आपण दोन्ही एनर्जीज विंड आणि सोलर हे एकत्र केलेलं आहे. ओके, ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे रिक्वायर्ड आउटपुट आहे ते तिथं इझिली आपल्याला काय ॲज अ रिझल्ट मिळत असतं. ओके, the problem caused by the variable nature of these resources can be overcome by integrating both of them in a proper combination so that strength of one source can overcome the weakness of other. Okay, म्हणजे दोन्हीची एनर्जी एकत्र करून आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट आपण इथं काय केलेलं आहे, मिळालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आता, इन व्हेरियस लोकेशन्स विंड स्पीड्स आर लो इन समर when the sun shines brightest and longest, whereas the wind is strong in winter and when there is less sunlight is available. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर समरमध्ये हे विंड एनर्जी आहे ती कशी असते, आपल्याला लेस अवेलेबल असते. आणि तेच आपण जर सोलर एनर्जी बघितली समरमध्ये, ती कशी असते, एकदम हायर असते, कारण सन त्यावेळी कसा असतो, एकदम ब्रायटर आणि ब्राईटच असतो. आपल्याला तिथं उन्हाळा जास्त जाणवत असल्यामुळं कसं आहे की आपल्याला तिथं सोलर एनर्जी ही हायर पर्सेंटेजमध्ये मिळत असते. आणि तेच जर विंटरमध्ये बघितलं तर विंटरमध्ये कसं असतं, सोलर एनर्जी ही कमी अवेलेबल होते आणि विंड एनर्जी कशी असते, तिथं आपल्याला हायर पर्सेंटेज मिळत असते. ओके, तर हे फ्लक्च्युएशन आहे आणि हे फ्लक्च्युएशन आपण काय केलेलं आहे, ह्याच्यातनं हे फ्लक्च्युएशन किंवा ह्यातनं जे आपल्याला आउटपुट जे कमी जास्त होत होतं ते आपण प्रॉपर करण्यासाठी किंवा ॲज पर रिक्वायरमेंट मिळण्यासाठी काय केलेलं आहे, दोन्ही एनर्जी एकत्र केलेलं आहे. ओके, सिन्स पीक ऑपरेटिंग टाइम्स द विंड अँड photovoltaic occurs at different times of the day and year, hybrid systems are more likely to produce more power. Okay, produce more power as compared to individual system. दोन एनर्जी एकत्र केल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट आहे ते सुद्धा हायर पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे. ओके, तर त्याचं इन्स्टॉलेशन बघूया. इन्स्टॉलेशन ऑफ विंड सोलर फोटोवोल्टाइक हायब्रिड सिस्टीम. तर इन्स्टॉलेशन करताना the installation of wind solar based hybrid energy system is feasible when the following situations exist. Okay,
तर इन्स्टॉलेशन कधी फिजिबल आहे विंड सोलर बेस्ड हायब्रिड एनर्जी सिस्टीमचं? ज्यावेळी काही सिच्युएशन्स एक्झिस्ट होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं ॲव्हरेज ॲन्युअल विंड स्पीड इज ॲटलिस्ट 4.0 मीटर पर सेकंड असेल, किंवा ॲम्पल सनलाईट इज अवेलेबल ॲटलिस्ट फॉर दी वन सीझन. ओके. तर इन्स्टॉलेशन करतेवेळी ह्या काही गोष्टी फॅक्टर्स हे कन्सिडर केले जातात. तर आता प्रोसिजर बघा इन्स्टॉलेशनची काय आहे. दिस कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग प्रोसिजर. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इन्स्टॉलेशन ऑफ विंड एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीम. फर्स्ट एनर्जी आपली विंड एनर्जी, मग त्याचं इन्स्टॉलेशन आहे. आणि सेकंड आहे इन्स्टॉलेशन ऑफ सोलर PV एनर्जी सिस्टीम्स. ओके. तर विंड एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीममध्ये बघा, दिस इन्क्लूड्स द इन्स्टॉलेशन ऑफ द फॉलोइंग कंपोनंट्स ॲज पर डिझाईन. आता विंड एनर्जी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय येणार, ऑब्वियसली टर्बाईन येणार, विंड टर्बाईन, त्यानंतर जनरेटर. ह्या दोन गोष्टी आल्या इन्स्टॉलेशन करतेवेळी. त्याच पद्धतीनं इन्स्टॉलेशन ऑफ सोलर PV एनर्जी सिस्टीम. आता सोलर PV एनर्जी सिस्टीममध्ये काय असतं, जनरली तुमचे ॲरेज असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं मॉड्यूल आणि मॉड्यूलमध्ये सेल्स असतात. म्हणजे तुमचं PV मॉड्यूल आलं, त्यानंतर चार्ज कंट्रोलर आला आणि कंट्रोल बॉक्स फॉर DC बस. ओके. तर हे कॉम्पोनंट्स आले. म्हणजे पहिल्यांदा आपण विंड एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीम इन्स्टॉल करतोय, त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये इन्स्टॉलेशन ऑफ सोलर PV आपण एनर्जी सिस्टीम ती इन्स्टॉल करतोय. ओके. आणि हे ॲज पर डिझाईन जे कॉम्पोनंट असते ते प्रॉपरली काय केलं जातं, इन्स्टॉल केले जातात. त्यानंतर नेक्स्ट इन्स्टॉलेशन आहे ते म्हणजे बॅटरी टँक्स. वन्स द इंडिव्हिज्युअल रिन्युएबल सोर्सेस इज प्लेस, द बॅटरी बँक फॉर स्टोरेज कुड बी इन्स्टॉल्ड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही एनर्जी आपण इन्स्टॉल केल्या प्रॉपरली, तर ह्या दोन्हीचं एकत्र जे आउटपुट आहे ते स्टोअर करण्यासाठी बॅटरी बँक ही इन्स्टॉल केली जाते. दिस इन्क्लूड्स द सिलेक्शन अँड इन्स्टॉलेशन ऑफ चार्ज कंट्रोलर्स, इन्व्हर्टर्स अँड अदर अलाइड इलेक्ट्रॉनिक नेसेसरी फॉर दी ऑपरेशन. ओके. त्यानंतर बॅटरी बँक नंतर फायनली आपण व्हेरियस कन्व्हर्टर्स त्याचं इन्स्टॉलेशन केलं होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये DC, AC, ओके, हे असे जे आहेत इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स हे काय केले, इन्स्टॉल केले जातात. आर यूज टू कनेक्ट सोलर PV पॉवर विथ विंड एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीम. आता हे कन्व्हर्टर्स आहेत हे खूप युजफुल आहेत. ते काय एनर्जीचं कन्व्हर्जन करण्यासाठी खूप तिथं त्याची काय करतात, हे मदत करत असतात. जे हे कन्व्हर्टर्स आहेत, म्हणजे आपण इथं काय करतो, एनर्जी कन्वर्ट करत असतो. विंड असेल, सोलर असेल, आणि त्याचं युजफुल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करत असतो. आणि त्यासाठी हे कन्व्हर्जन काय करत असतात, खूप हेल्पफुल आहेत. Various converters are used to connect solar PV power with wind energy conversion system. Depending on the nature of load, the converters could be employed for power conversion. Okay. Figure shows the block diagram of solar wind energy based hybrid system. आता आपल्याला डायग्राममध्ये दिसेल. पहिल्यांदा आपण कसं इन्स्टॉलेशन केलं, विंड एनर्जी. ओके. त्यानंतर सोलर एनर्जी, आणि फायनली तुमचं स्टोरेज, ज्याच्यामध्ये तुमचं काय आहे, बॅटरी बँक आहे. ओके. त्यानंतर व्हेरियस कन्व्हर्टर्स आहेत बघा, AC, DC. ओके. त्यानंतर बाय डायरेक्शनल कन्व्हर्टर आहे, आणि दिस इज इलेक्ट्रॉनिक पार्ट. आता इथून पुढं थोडंसं तुमचं इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा त्याचं इन्स्टॉलेशन येतं. सोलर एनर्जी, त्यानंतर विंड एनर्जी. ओके. याचं कॉम्बिनेशन आणि स्टोरेज. ओके. याच्या थ्रू आपल्याला काय असतं, स्टोरेज करत असतो आपण. तिथून ते AC DC कन्वर्ट थ्रू AC DC बस, आणि त्यानंतर ते बऱ्याच वेळेला तुमच्या ॲप्लिकेशनला सुद्धा यूज केलं जातं, किंवा ते ग्रीड कनेक्शन जिथं आपले टॉवर्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो की जिथं स्टेशन्स उभे केले जातात त्या ठिकाणी ते काय केले, ते पास केले ते इलेक्ट्रिसिटी. दोन्हीचं काय आहे, जे कंबाईन आउटपुट आहे ते काय केलं जातं, पुढं पास केलं जातं, किंवा बऱ्याच वेळेला स्टोअर केलं जातं डायरेक्ट लोडला किंवा तुमच्या ग्रीड कनेक्शन नेटवर्कमध्ये. ओके. सो दिस इज बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ सोलर विंड रिन्युएबल एनर्जी हायब्रिड सिस्टीम्स. त्यानंतर आपण ऑपरेटिंग प्रोसिजर बघूया फॉर विंड सोलर फोटोवोल्टाइक हायब्रिड सिस्टीम्स. आफ्टर इन्स्टॉलेशन आपण ऑपरेटिंग प्रोसिजर बघूया. The renewable energy hybrid systems containing both solar and wind energy as the key resources can operate in two modes. Okay, प्रॉपर इन्स्टॉलेशन नंतर त्याचं ऑपरेटिंग देखील प्रॉपर करणं गरजेचं असतं. त्यासाठी स्टेप आहेत. त्याच्यामध्ये आता इथे बेसिकली कशा आहेत, दोन एनर्जी सोर्स आहेत, विंड एनर्जी आणि सोलर. तर त्याचे त्या पद्धतीने त्याचं ऑपरेट
ऑपरेटिंग केलं जातं, म्हणजे टू मोड्समध्ये ऑपरेट इन अ टू मोड्स. फर्स्ट आहे सायमल्टेनियस मोड, ज्याच्यामध्ये इन अ सायमल्टेनियस मोड दी सोलर अँड विंड एनर्जी सिस्टीम प्रोड्युसेस एनर्जी कनकरंटली. ओके, पहिल्यांदा सायमल्टेनियस मोडमध्ये काय होतं, दोन्ही एनर्जी सिस्टीम प्रोड्युसेस एनर्जी कनकरंटली, दोन्ही एनर्जी प्रोड्यूस करतात. त्यानंतर सिक्वेन्शियल मोडमध्ये काय होतं, इन सिक्वेन्शियल मोड दे प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी अल्टरनेटिव्हली. ओके, इथं सिक्वेन्शियल मोडमध्ये अल्टरनेट इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. विंड एनर्जी हायब्रिड सिस्टीम्स may work in standalone or grid connected mode. For the grid connected system, AC power output is directly connected to the utility grid through the transformer. If the load demands less power than production capacity, then excess amount of power is fed to the local utility grid. Okay, तर हे विंड सोलर जी हायब्रिड सिस्टीम आहे ती बऱ्याच वेळेला स्टँड अलोन किंवा ग्रीड कनेक्टेड मोडमध्ये तिथं काय केलं ते सेट केलेले असते, किंवा आपण म्हणतो की त्याचा सेट तसा स्ट्रक्चर उभं केलं जातं. तर ग्रीड कनेक्टेड सिस्टीममध्ये काय होतं की AC पॉवर आउटपुट इज डायरेक्टली कनेक्टेड टू दी युटिलिटी ग्रीड थ्रू दी ट्रान्सफॉर्मर. ग्रीड कनेक्टेडमध्ये ट्रान्सफॉर्मर थ्रू काय केलं जातं, AC पॉवर आउटपुट जे आहे ती डायरेक्टली तुमच्या ग्रीडला कनेक्ट केलं जातं. आणि समजा लोड जो आहे किंवा आपल्याला लेस पॉवर डिमांड असेल त्यावेळी काय होतं, इफ दी लोड डिमांड लेस पॉवर दॅन दी प्रोडक्शन कॅपॅसिटी, देन एक्सेस अमाऊंट ऑफ पॉवर इज फीड टू दी लोकल युटिलिटी ग्रीड. ज्यावेळी तुमचे डिमांड लेस असेल किंवा लोड जर लेस पॉवर डिमांड करत असेल त्यावेळी एक्सेस अमाऊंट जी पॉवर आहे ती कुठं फीड केली जाते, तुमच्या लोकल युटिलिटी ग्रीडला. ओके, फॉर आयसोलेटेड सिस्टीम द मायक्रो grid is supposed to operate and take care of energy management and stability related issues on its own. In such case, loads are to be divided into normal and critical load types. When sufficient power is available, all loads can be fed. Under deficiency of power, critical loads are given priority. ओके, तर ही ऑपरेटिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस मोड किंवा सिक्वेन्शियल मोड या दोन मोड्समध्ये आपण ती ऑपरेट करू शकतो. ओके, विंड सोलर फोटोवोल्टाईक हायब्रिड सिस्टीम. ओके, तर आता आपण इज बेसिकली विंड सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीमचं इन्स्टॉलेशन आणि ऑपरेटिंग प्रोसेस बघितली. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण नेक्स्ट हायब्रिड सिस्टीम जे आहे सोलर बायोगॅस ती बनवणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.